सांगितलंय मला जायचं नाही ए म्हणू नका ए म्हणू नका मी तुमच्या व्यवस्थित बोलायला ए म्हणू नका तू मला शिकू नको ए म्हणू नका, सरांनी शिकू आता म्हणू मला नका. आपण पण दिलं मला नाही. बी सांगितलं तू कशाला नव्हतं. गेलास अरे मग मला मारलायला? सांगा ना की अरे म्हणला माझं कान काय फटलं नाही अरे दरा नव बसा दे जेव्हा म्हटलेले का मी ऐकले तर मी शेजारी बसलेले त्याच्या अरे तो कधी म्हणला की उषा? बघा तिथंच मी बसा पुरींच्या पासून लांब आहे तुम्ही मध्ये बोलू नका मी पटाक करून काय तर बोलन बोला की तुम्हाला बोला की मला काय बोलता येणार मी बोलत बोला की नाही मला काय बोलता येणार काय जरा काय झालं रडताय तुम्ही हो का हा, तुला मला- आता काय कळत नाही कशी रडते ते बोल बोल हाय मी ऐकायला मी तुला बोलून दाखवते बोल देवा काहीतरी जादू कर बाबा उद्या आज आमच्या सपोर्टमध्ये नव्हता हे चुल्लू चुल्लू ठीक आहे सोडून देतो आम्ही पण उद्या आमच्यावर काहीतरी कृपा कर हा ना भाई आपण मराठी शो आहे तुम्ही सिटी सुंदरी आहात यार मला नाही वाटत अनुश्री सिटी सुंदर आहे ती गावठी सुंदर आहे सप्पय म्हणतो तोंड मुरलीला काय झालं आवाने माझ्यावर तर काढेल कुणाला तरी चापते आणि मी तिथं म्हटलं तुला वाटतंय तसं कर मिशी सोडून काय पण कर आणि त्याला बोललो बोलतो तू बोच्यापासून काय काय सारा शेंड करायचं होतं काळं आणि ती माझी बारकी केस असल्यामुळे सगळी झाली तांबडीच केस कोल्याची शेपटी कशी हलते तशी केस झाली काय भांडणं भाऊ बोरी करीत बसते ते मलाच काय त्यांच्यामुळे एक दिवस आपल्यात पण लागणार आहे बघा तुम्ही 100%. जीवाचं रान करायला लागलं तर चालते आजचं टास्क काढायसाठी काय पण करायला लागतं तुला ते म्हणते ऐकून जा रामा हे ते गेम आहे भाई शिकायचंय पण आज आज मी नॉमिनेट झालो उद्या ते पण होईल असं नाही की असं नाही ते तुझ्या त्याच्या बी आलेली होती कोण राहणार नाही पण इथे आल्यापासून तुला मग काय वाटतं तू असं काय आहे तुला राग काय येतो तू म्हणत असतो की मला खूप राग येतो मी खूप कंट्रोल करतो या घरात तर ते तू का करतो इथं आल्यावर कसं वाटलं माहिती का मला एकतर मला बाहेर पडायला मिळालं फिरायला मिळालं जी सवय मला बंदी झाल्या का वाटत पहिल्यांदाच माझ्या संग व्हायला हे सगळं काहीच करायला मिळालं मला माझ्या संग फिरायला मिळालं मित्रांसंग मिळणं घरातल्या संग बोलणं होईना मग त्यामुळे मी जरा माझ्या डोक्यात वेगळाच विषय झाला काय आठवण येते रे सारखं आय अंडरस्टँड आणि पोरींसोबत तर पहिल्यांदाच माझं जे बोलण्याची पद्धत आहे ती खूप वेगळी आहे आणि मी जे बोलता बोलता जरी बोललो इकडं तर एखाद्याला वाईट पण होऊ शकतं नाहीतर मी आमची भाषा आणि तुमची भाषा मिळत नाही आणि त्यात मी तुला फाडदेशीन काय बोलून गेलो की तुला राग येईल सवय वेगळ्या आहेत काय तर तुला तू एक हाय पाय करण्यात बोलली सांगतो तुला तुला एक तरी काहीतरी वाईट बोललेलं खपत नाही डोळ्यावर करून बोललेलं खपत नाही पण मी बोलायला देतच नाही चान्स हा मग तेच पण मला असं वाटतं की कुठे कुठेतरी तू ऍक्टिंग करायला लागले जी ऍक्टिंग करायच लागायला लागली मला हा नको करू ऍक्टिंग तू ह्याच्यात कर की मार्क सांगितलं इथे या तिथे या असं या असं या. शिकायला वेळ लागणार मग आता तुला या शो पासून काय पाहिजे एक नाव जे घेऊन आलोय ते मोठं करायचं मला त्याबद्दल दीपक मी तेच म्हणजे बदलणं आपल्या आयुष्यात सोपा नाही आहे बट ह्या पॉईंटपासून जर आपल्याला ह्या पॉईंटला जायचं आहे तर आपल्याला चेंज करावंच लागणार असतं हे शो जिंकायला काय पण करायला मला तुला खरं सांगू का काल ज्यावेळेस स्टेजवरती मी येत होते सगळ्या मेंटर्सला बोलत होते आणि त्या स्टेजवरती चढायला थोडं प्रॉब्लेम येत होती सगळ्या पोरांमध्ये फक्त तू एकट्यानेच माझ्या हिल्समध्ये वर चढायला तू मला हात दिला तर रिस्पेक्ट अँड ऑल्सो तू एवढा चांगला सुंदर बदल होतो तुझ्यात तुझ्यासाठी छोटी गोष्ट असेल पण शिवलरी अँड मॅनर्स आर द मोस्ट एक्स्ट्रीम थिंग इन अ मॅन तुला जर एका मुलापासून एका चांगला माणूस किंवा जेंटलमॅन बनायचं आहे
तर तुला हे चेंजेस आणावे लागणार. पण तू फास्ट लर्नर आहे दीपक. तुला जे काय केलं, जे काय दिलं तू आतापर्यंत सगळं खूप मस्त केलं. सो आज तुम्हाला बेसिकली इथे आपल्या मुंबई मॅन्शनमध्ये एक हाऊस पार्टी ऑर्गनाईज करायची. त्यांच्यासाठी तुम्हाला काहीतरी स्नॅक्स बनवायचे. जे गोष्टी ज्या खायच्या बनवायच्या आहेत ते फक्त आपले ब्रो बनवणार. एक खेकडा भजी घेतो. आणि तरी हात है ना? घालतेच. टमाटे सॉस. कोणी केली? कमाल. हे तो कसं काय हेल्प करतोय? आम्ही इथं थांबलो तरी अलाउड नाही करत सर. ए दीपक, अथर्वला अलाउड केलं नव्हतं विजयशी बोलायला सुद्धा. तो तिथं बांधत बसलाय त्याची दोरी. त्याला दोरी फिरवाई ना, मग कसं करणार तू? अलाउड नाहीये. मग सांग ना. अलाउड नाही. तुला सांग ना. सांगितलं तिकडे मला तर कशाला सांगितलं गेलास नाही. तिथं? सांगितलं ए, नाही मला. जायचं नाही. ए कळलं म्हणू ना? नका. ए ऐक म्हणू ना. नका. मी तुमच्या संग व्यवस्थित बोलावलं. ए म्हणू नका. तू मला शिकू नको. ए म्हणू नका. शिकू मी म्हणू नका. मला बी सांगितलं नव्हतं. अरे मग मला सांगा ना की बघ, आपली कुठेतरी आपली टीम वीक पडलीच आज. काय होतं? मी हार मान्य केलं की नाही, कुठं म्हटलं मी हार मान्य केलं. कारण मी फक्त ऑब्जेक्शन काढलेलं. नाही, तू तुझा मुद्दा मांडला ना, राईट मुद्दा होता. आता ती चिडकी खेळायला लागली. आता ती अनुश्रीला का बोलायची गरज होती? मला म्हणून राग आला. शपथ कळलं सांगतो, मला. अथर्वनं बोललेलं एवढं राग आला नाही तेवढा अनुश्रीचा राग आला. अनुश्रीचा का राग आला? अरे तिनं काय बोलली माहिती आहे का तिथं? काय? आम्ही कुत्र्यांसारखं खेळत नाही. येणार नाही राग? ठीक आहे, पण ती बोलली म्हणून आपण वाईट व्हायचं का? नाही रे, असं कोणी बोलू नये. दीपक, तुला का असं वाटतं? मला असं वाटतं की हे सगळं विषय माझ्यामुळे झालाय. आजचं नाही बोलत सांगतो आहे तुला, आपण. आजचं सांगतो तुला. हे भांडणं देखील माझ्यामुळे झालं. नाही रे, हे हे नॉमिनेशनचा विषय पण माझ्यामुळे झालाय. त्यामुळं मलाच नॉमिनेशन करतो. तुझ्यामुळे नाही झालं. डिसिजन सगळ्यांचा. मी तर माझा मुद्दा समोर ठेवला. तुम्ही काम वाढवताय, प्लीज असं नका. मला असं वाटतं की मी कन्सिस्टंट परफॉर्मर आहे, स्ट्रॉंग कंटेंडर आहे आणि कॅन डू बेटर इन टर्म्स ऑफ मेंटोरिंग विथ दीपक. तर मला नॉमिनेट नाही केलं पाहिजे. या ग्रुपसाठी खूप डिफिकल्ट चॉईस होणार आहे, कारण 2 आपल्याच ग्रुपमधले जाणार आहेत. नो डाऊट, ते तर आहेच आहे. 2 त्यांच्या ग्रुपमधले पण जाणार आहेत. तर एकाला सेव्ह करायला, तू कुणाला सेव्ह करणार ते पण डिसाईड एकाने महाटास्क जिंका आणि एकाला आपण जिंकायला तर आम्ही जेवढं करता येतोय तेवढं करतोय सगळ्याच पद्धतीने. प्रश्नच नाही. त्यांचा मेन टार्गेट जे चांगले खेळत आहेत आपल्या, त्यांचं टार्गेट आहे का यांना बोल. तुम्ही कशाला बळत आपताय? काय? तुम्ही कशाला बळत आपताय? मी कुठं काय म्हणलो त्याला? ते अगं, म्हणला बसायला धरा. म्हणली तू इकडे. धरा म्हणला त्याला. मग मी काय बोललेलो कुणाला? नाही म्हटलं त्यो. धरा म्हणला. माझं कान काय फटलं नाही. अरे दरानं बसा ते जेव्हा म्हटलेले का? मी ऐकले तर मी शेजारी बसलेले त्याच्या. अरे तो तर म्हणला मी की उषा. तिथंच मी बसा. पुरींच्या पासून लांब आहे. तुम्ही मध्ये बोलू नका. मी पटाक करून काहीतरी बोलन. बोला की. तुम्हाला राग येईल. मला काय बोलता येत नाही. मी बोलत नाही. मला काय बोलता येत नाही. बोला की. मी काय बोलत नाही आधीच कुणाला. नाही बोला की, मी पण आहे ऐकायला. मी जरा पण तुम्ही काय आहे. रडताय तुम्ही? जरा काय झालं रडताय तुम्ही? हो का? हा, तुला मला- आता काय वाटत नाही कशी रडते ते? बोल. बोल. हाय, मी ऐकायला. मी पण तुला बोलून दाखवते. बोल. अरे मग सांग त्यांना. मी अजून कोणाला काय बोललो नाही. मी धावले कारण मला असं वाटत होतं दीपक आणि अनुश्रीचं वाजायला लागलंय, कारण अनुश्री कोणाला ऐकणार नव्हती आणि दीपक पण कोणाला ऐकणार नाही. रडताय. कधी पाहिलंस मला रडताना? चल. कधी पाहिलंस मला रडताना? कधी पाहिलंस मला? ए, कोण आहे ही? सोड मला. सोड. नाही, तू सोड. नाही, कधी पाहिलं मला रडताना? तुम्हाला कोण म्हणले? जाकी का बच्ची तू काय में. बोलत आता? माझं तोंड खोल नकोस, काय झालंय घाणे मी बोलायला. गबस अनुश्री. तुम्ही का नाही, मम्मी का चांगलं आहे का? गबस. बोल की. अंगात दम येतं, बोल की. गबस बोल म्हणशील ना. का त्याला? बोल गबस. की, अंगात दम येतं. लेडीज आहे म्हणून मी गप्प बसतोय. नाही, काय बोललास तू? दुसरं कोण असतं तर रडत सांगितलं बसताय असतं. नंतर. हा, मग बोल ना. नाही, मला बोलायचं पोरींसंग. बोल की. मला पोरींसंग बोलायचं नाही.
अनुश्री ऐकेन ना, तिला बघून मला, मी कधीच अशी मुलगी बघितली नाही जी अशा लेवलला भांडते. आपण मराठी शो आहे, तुम्ही सिटी सुंदरी आहात यार. मला नाही वाटत अनुश्री शेती सुंदर आहे, ती गावठी सुंदर आहे, सप्पय म्हणतो तोंडावर. माझं डोकं फिरतं मला कोण काय बोललं की. मला म्हणतोय तुम्हाला कोण काय बोललंय का, म्हणतोय काय बोलल्यावर परत रडसाल. त्याला दाखवते की रडते मी. पहिलवान गोर गप बसा जाऊ दे. मग ये मग खेळ, मी तुला बोला, तुझं माझं बोलणं चालू होतं. अरे मी तर कसा सण करतोय माझं मला माहिती मला माहिती आहे की मी का बसलोय. जिथं मला ग्रँटेड पकडलं ना तिथं तू विषय संपलाच. मला लहान आहे म्हणून तुम्ही जज नका करू. तुमच्या सगळ्यांना विकून खाईन. माहिती आहे की मी का बसलोय. मी लका सॉरी सॉरी. मी कुठनं आलोय काय आलोय तुम्हाला माहिती आहे. बाबा कोण 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 मध्ये पडलं नाही. तुझं आणि माझं चालू होतं, त्यांना मी बोललो. पुरी मी बोलत नाही, एवढा बी हांडगा नाही आहे मी पुरी संग बोलायला. महा टास्क आहे आणि सांगते, आपण करूया डिस्कस आज सगळेजण काय करायचंय ते. यात कोणी काय मध्ये पडणं, कोणी मध्ये पडणं का. पुरीने आज जावा, पोरं सॉल्व करते त्यांचं ती, तुम्ही जावा जावा, कुणी कुणाला काय सांगू नका, जावा. मी काय बोललोय, मी कुणाला बोललो नाही, मी तिथं बी बोललो नाही कुणाला. मी सगळं सोडवाल तू, माझं मी तोंड फटकळच आहे की, मी अजून दाखवलं नाही कुणाला. तुमच्यापेक्षा फटकळ आहे म्हणजे मला करायचं नाही. मला भावा हार मान्य आहे. आमची पण चुकी झाली, तुमची पण चुकी. आयुष्य सोडून द्या आता, झाला गेम पुरता. मी मला हार मान्य सगळे होतं, फक्त मी एवढंच विचारलं होतं की सर मी ऑब्जेक्शन का काढालतो, ते गवत घसरलं तर सॉरी म्हणते. सॉरी म्हणतो. काय बाबा मला सॉरी बिरी काय कशाचं काय नाही. मला मी फक्त त्यांनाच नाही बोलायला, मी तुम्हाला कुणालाही बोलायला नव्हतं. माझ्याकडनं काय चुकलं असेल मी सप्पाय भावानं पाया पडायला तयार आहे. माझं सॉरी पण म्हणतो मी त्याला सॉरी पण म्हणलं. माझी चुकी नव्हती आता. सॉरी म्हणला की बाबा दिप्या. अरे माझी चुकी, सांगतो मी तुला. माझं म्हणणं आहे एक, हिनं का बोलायचं त्यांच्यामध्ये. हे खरंय यांचं दोघांचं चालू होतं ना. ते काय मी काय म्हणतो, तुम्ही दोघं बोला, तिघं बोला. त्याच्यानंतर भाई मी काय म्हणतोय अनुश्री म्हणली, मी अरे तुरं बोललो नाही अजून कोणाला. मी काय म्हणतोय तुझा आणि माझा बाहेर पण इश्यू चालू होता, तेव्हा पण तीच पोरगीनं बोलली. चला जेवून येऊ आपण. चला ए चल उठ. चला जेवण येऊया. चला जेवण चला जेवण नाही बघ आता खाली. ए चल. अरे नाही जेवण आपल्या घरात नाही ती पत्ता भाजी लांब सरकून बसा, पोर बसायचं. मला बी आणणार एक भाकरी. आज तुम्हाला काल तू रात्री मला सांगितलं की बुली करतो विजय वगैरे. घाबरला का तू? घाबरतो. त्याला असं वाटतं तो त्याला काही करेल, मारेल काय. घाबरतो. अरे कोण मारणार तुला? तेच म्हणलं, तू घाबरतो. तुला कोणाला हात लावायला, तुला कोणाला तुला हात लावायला, कोणी तुला हात लावला तो जाणार. नॉमिनेशन मध्ये नाही जाणार, इथून डायरेक्ट जाणार. तुला कोणीच हात लावू शकत, तुला हे माहिती आहे. बऱ्याच वेळा म्हणजे जेव्हा टास्क करून येतो आपण जेव्हा मी आमची सवय आहे एनर्जीची गोळी घेतो आम्ही. समजलं एनर्जीची गोळी काय असते तसं असतो. तो तसा मला असं नाही आवडत तसं नाही आवडत सांगतो तो. मला माझ्यावर डोळे असेल किंवा नसेल मग तरी मी चांगला म्हणजे प्रयत्न करतो मी बोलण्याचा. पण अजून एक विचार करतो की म्हणून मी ते नॉमिनेट केलं आणि तिथं मला बोलला तू निघणार आहात, तू जाणार असं सांगितलं त्याने, तोंडावर सांगितलं डायरेक्ट. आणि अथर्व पण हात बोलत होता मला, तिकडं पण बोलला होता तो. आणि केव्हा पण तिकडं म्हणजे कुठे नीट आठव. मीरा रोडला तिथे नाही का आपण जेव्हा कपडे घातलो डान्सचा टास्क, जोडीचा टास्क, तिथं काय बोलला म्हणजे तुला तुझ्या एडी गाणं बोकेडी गाणं म्हणजे काय ते बोलणं वेगळं असतं. मी समजून शिवाय करतात आणि ते सांगत होतं ते तुला ते वाटणी तुझी पार्टनर अशी तशी असं सांगतात, तुझी तशी आहे तिला नाही शिकव असं. बोल, मला हे लोक एवढे घाणेरड्या शिव्या देतात, हे लोक असं बोलतात मला बरं नाही वाटत. बोल बाथरूम मध्ये जाऊन पण बोलली ना, बाथरूम मध्ये बोल, हे बाथरूम मध्ये जाऊन शिव्या घालतात मला.
मला बिलकुल आणि नाही जेव्हा आवडत ते, मला शत्रू पटत बोलत नाही. होता ना त्यावेळेस अथर्वची विजेची एवढी फाटली गायन होती फाटली ना. मी पण बघितलं ते, मग मला पण असं वाटलं की तुझं असं एवढी नाही, काय मी फाटली कुठे नाही का यांची की ह्याला बोलायला घाबरतात. मला वाटलंच काहीतरी अदरवाईज विषय आहे का. पॉईंट की याला नीट एक्सप्लेन करायला जमत नाही. खूप छान खेळतोस तू, फक्त बोल. हिंमत दाखवत आहेस पण तू बोलू नाही शकत. फक्त बोल. एक काहीतरी सुरू कर बोलायला, बाकी तुझ्या साईडने बोलते. प्रणाली, आता गेम खेळण्यासाठी आहे ना आपल्या हातात गेम नाहीये सध्या. मे बी इट कॅन फ्लिप, मे बी टुमॉरो. इफ एव्हरीथिंग गोज राईट वे आपल्या हातात तरी पण पावर येऊ शकते. जर ह्यांच्यातला एक जण कमी झाला, हे का उडतायत सध्या, त्यांचं एक जास्त आहे. तेवढा एक फ्लिप झाला ना टचवूड, गेम विल चेंज. आम्हाला तर महाटात जिंकण्या व्यतिरिक्त ऑप्शनच आता नाही. इकडे पहा, आता मी एक गोष्ट सांगतो. या आता जो नॉमिनेट आता आम्हाला करत आहे त्याच्यामध्ये नाही का दोघं जणांना नाही पाठवायचं, तो म्हणजे ऋषिकेश आणि दीपकला माझ्या मते. नाही पाठवायचं, कारण ते जे काय आहेत का साला त्यांना लढू शकतात. डायरेक्ट टू डायरेक्ट बोलू शकते असं आहे. काय जरी झालं तरी टास्क जिंकायचे, चांगलं करायचंय आणि घाबरू नका कोणाला. कोण कोणाच्या बापाचं खात नाही. देवा काहीतरी जादू कर बाबा उद्या. आज आमच्या सपोर्टमध्ये नव्हता, हे चुल्लू चुल्लू ठीक आहे सोडून देतो आम्ही, पण उद्या आमच्यावर काहीतरी कृपा कर. हा ना भाई महादेव, सगळं दिसतं. तू बाहेर कसा वागतो, मग घरी आल्यावर कसा वागतो. बाथरूम मध्ये बोलतो ना, बाथरूम मधलं कोणाला दिसत पण नाही. आज विजय बाहेर दंगा करत होता, आतमध्ये आल्यावर चल चल भावा, चल भावा, ठीक आहे ना, ठीक आहे ना. हे दिसत नाही का बाहेर.